हॅलो. तर तुम्ही बघू शकता रात्रीचे 1 वाजले होते, कारण श्रीदा झोपायला खूप लेट झालेला आणि मला मेहंदी काढायची होती. नागपंचमी असल्यामुळं उद्या भावाचा उपवास एकवत म्हणतात त्याला. रात्री झोपायला खूप उशीर झाला, मग गावाकडे निघालो होतो आणि त्यात म्हणलं की आजीला पंचमीसाठी साडी घेऊन जायची. तर श्रीदा आमची काय चालतच नव्हती, खाली उतरतच नव्हती. तिला घेऊन स्टेअर्स चालायचं आहे तर खूपच अवघड होतं बाबा. आणि श्रीदा आमची काही साडी बघू पण देत नव्हती. स्वतः साड्यांच्या ढिगाऱ्यामध्ये जाऊन बसायची, इकडं तिकडं लपत होती. बापरे, काय धुमाकूळ घातलेला. तिघंच लोक ना हिला बघतच होते, फक्त लक्ष देऊनच होते मी साडी बघेपर्यंत. तसं करून पडली पण. आणि हे बघा, ह्या बॉक्सच्या मागं आहे ना सतत कुठल्या ना कुठल्या बॉक्सच्या मागं जाऊन लपायचं. गाडीमध्ये बसली, गाडीमध्ये पण अजिबात शांत नाही. श्रियांश आणि तिथीचा एवढा दोघांचा एवढा खेळ चालतो ना, मधली सीट पूर्ण रिकामी आहेत आणि जाऊन दोघंजण बॅक सीटला जाऊन बसलेत. काय करावं ह्या दोघांचं, खूप मस्ती करतात बाबा. या मस्तीमध्ये गाव जवळ आलं आमचं आणि दाजी सकाळी लवकर शेताला गेले होते. आम्ही येणार आहेत म्हणल्यासारखं आणि खूप लवकर घाई गडबडीत शेतावरून आले. पण आम्ही येणार आहे हे कळाल्यानंतर सकाळपासून वाट बघत राहतात दाजी आमचे. खूप वेगळं असतं ना आजी आजोबांचा जिव्हाळा.